खाली ते आता आपल्याला दिसलं होतं ना मध्ये नदी सारखं. चुकलो काय? चुकलो नाही ना? अरे तू आला कसा लगेच उठून मला हे सांग. आत्ताच उठला होता ना फोन केला तेव्हा मग आला कसा तू? चला, बऱ्याच दिवसांनी संडे राईड प्लॅन झालेली आहे. वाजले आहे 6:15. 6:30ला पोचायचं होतं, तर पळवावी लागणार आहे. चला, आम्ही चाललोय बारवी डॅम. दीप साहेब आणि या 2 जण आज आहेत आपल्या बरोबर. बघू कोण पोचतंय आणि कोण नाही पोचत आहे. सगळेच पोचलोय आपण सध्या. आता आपले इतके 4 पैकी कोणच आलेलं नाहीये. स्वागतम स्वागतम. अजून भाऊ आपला परिचय द्या. लेट आलेला माणूस तरी हा बरा आहे. अजून एक येतोय लेट झालं. अजून एक लेट माणूस येणार आहे. रॉयल एनफिल्ड TVS बोलत होता तू. रॉयल एनफिल्ड भाई रियल लाइफ तो सही दिख रही है रे. तू आला कसा लगेच उठून मला हे सांग. आत्ताच उठला होता ना फोन केला तेव्हा मग आला कसा तू? सुसाईड. खतरनाक खतरनाक. आपण घेतलंय सुमित साहेबांना पुढे. सुमित साहेब नवीन गाडी घेऊन आले. तर नवीन गाडी पहिल्या सर्व्हिसच्या आधी 60च्या वरती पळवायची नाही, ती पण रॉयल एनफिल्ड. मग आता आपण चाललोय आरामात. हळू नाही, आरामात चाललोय. काय घाई पण नाही तशी. So this is the last leg of our destination. आपण पोचलोय अंबरनाथ आणि आता आय थिंक सो आपण आता बदलापूर पण पोचूच. आणि इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं. लेफ्ट का दाखवते मलाही नाही माहिती. आपली काय काय मुरबाड मुळगाव हा आहे आपला रस्ता. स्पीड ब्रेकर लागणार आहे. शनी मंदिर. थंडगार वारा लागायला सुरू झालं. तर इथे एक नदी आहे. आतामध्ये थांबायला पाहिजे. लय मागे राहिला तो. लय मागे राहिला तो. सुमित आता डायरेक्ट स्पॉटवर येऊ दे. काय अचानक येते. गाड्या कदाचित सिंगल लेन आहे. बेकार आहे रस्ता बनवत आहे सिमेंटचा. तीन चारचा घर मस्त आहे त्या इथे. लवलीच घर आहे मस्त. जंगलच्या आतमधून सिंगल रोड आहे, पण खूपच खतरनाक आहे. कारण का इथून 2 जर गाड्या आल्या, सिंगल पण गाडी आली, कार आली, तर बाईकवाल्याला थोडीशी प्रॉब्लेम होऊ शकते. चुकलो काय? चुकलो नाही ना? अरे अरे राजहंस, काय कडक लोकेशन आहे बे. अरे जंगल राईड खतरनाक आहे. मस्त. अरे बारवी निसर्ग ढाबा. वा वा. लक्ष नाही आपलं. आपला अपक्ष रस्त्यावर लक्ष. चढ आहे.
डॅम म्हटल्यावर चढ कदाचित हा त्याचा चढ आहे. आला लोकेशन म्हटलं हेच दाखवत ते. मगाशी एक पाणी चाललं होतं ते चांगलं होतं, तर हे इथे बघावं लागेल. काय खाली उतरायचं तिकडे पोलीस आहे. डॅमचं संरक्षण की पुढे जाऊन फिरून यायचं. नाही पुढे तर भरपूर आहे, पुढे तर भरपूर काय आहे रे, पुढे तर हा भरपूर आहे. नको इथेच थांबूया. युटर्न मार. खाली ते आता आपल्याला दिसलं होतं ना मध्ये नदीसारखं. काय करतो त्यांच्यावर जायचंय. चला आपल्याला लोकल भेटलेले आहेत ते आपल्याला दाखवणार आहेत तिथे स्पॉटला कसं जायचं. आणि चालत जावं लागेल म्हणे गाडी लावून. तामझाम भरत असणार आहे. बघू काय म्हणतोय तो. यांच्या बरोबर जायचंय काय सांगतायत का. काय हा डबल आलो. हाँ हाँ आ जाएगा ये तो आ जाएगा. सबसे भारी तो वो आएगा एक्सपल्स. तो इम्पल्स वाला तो इम्पल्स वाला तो कहीं भी चला जाता है. चला जाएगा. ही आली आहे बारवी लेक. ओहो लेक लडकी बारवीची. तळतळत्या उन्हात बारवी डॅम बारवी लेक. राईडला गेले जेव्हा बोललो होतो भाई ओ तिकडे पण आपण जोडलं. कहाँ से कौन है. चला बाबा खूप सारे माशा आणि निघालो. आपले राईड संपलेली आहे. आता निघाले साहेब सगळेच निघाले. थांब रे एक मिनटं ग्लोव्ज घालू दे. चला गाइस लास्ट समर राईड. कारण का हालत टाईट झाली आहे. दीप साहेबांची तर एवढी टाईट झाली तर विचारायला नको. हा ही सगळीकडे भिजवलंय आम्ही. जॅकेट भिजवलंय, बंडाना भिजवलेत आणि ते लावून मग आतमध्ये हेल्मेटच्या आतमध्ये चाललोय. कारण का गरम म्हणजे प्रचंड गरम. टेम्परेचर इतकं भयानक आहे तो विचारायला नको. मोबाईल तर लय बेकार गरम झालाय. तर ह्याला इथे लावणं सगळ्यात चुकीचं ठरेल. रस्ते बनवतात यार खतरनाक वाले. इथे छान रस्ते आहेत. मुंबईत एवढे बेकार रस्ते आहेत ना. मुंबईच्या बाहेर रस्ते राहणाऱ्यांना रस्ते छान भेटतात खरंच. सगळीकडे रस्ते बनतायत सुद्धा आणि छान पण बनतात.